या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहर मध्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता त्या मतदारसंघातून अनेकांना संधी उपलब्ध झाली आहे। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मागील 3 निवडणुकांमध्ये मध्य या मतदारसंघातील मोची समाजाने सर्वाधिक मते देऊन त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले। एका गठ्ठ्यामध्ये असल्याने मोची समाजाची मते ही निर्णायक ठरतात। आजपर्यंत सोलापूर शहरातून मोची समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही। प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता मोची समाजातून अनेक कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत। परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे अंबादास बाबा करगुळे यांच्या नावाची समाजातून जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे। श्री आदी जांबुनी महाराज रथोत्सव मध्ये प्रणिती शिंदे या खासदार होण्याच्या पूर्वीच अंबादास करगुळे यांनी भावी आमदार म्हणून चर्चेला तोंड फोडले होते। आता प्रणिती शिंदे खासदार झाल्याने पुन्हा बाबा करगुळे यांनी समाजात बिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। करगुळे यांचे घराणे कट्टर काँग्रेस समर्थक मानले जाते। यापूर्वी अंबादास करगुळे यांचे वडील सायबण्णा करगुळे, त्यांच्या आई हनुमंतीबाई करगुळे यांनी महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे। आता करगुळे यांच्या पत्नी वैष्णवी करगुळे यांनीही नगरसेविका म्हणून 5 वर्ष चांगले काम केले आहे। युवक अध्यक्ष असताना बाबा करगुळे यांनी सोलापूर शहरामध्ये युवकांमध्ये काँग्रेस रुजवली। मोची समाजातील युवकांमध्येही अंबादास करगुळे यांची क्रेज आहे। आंबेडकरी समाज सुद्धा करगुळे परिवाराला मानतो। भविष्यात पक्षाने विचार केला तर मोची समाजातून अंबादास करगुळे हे चांगला चेहरा होऊ शकतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।